दादांचा चेहरा दिसत नाही. ओंकार दादा तुमचा कॅमेरा थोडा खाली करा, तुम्ही दिसत नाही आहात. दिसतोय आता? थोडा आता दिसतंय? खाली घेऊ? आता ठीक आहे की अजून खाली घेऊ? नाही, आता तर काही दिसत नाही. खाली म्हणजे आता ठीक आहे? श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार ह्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, तुझी हास्य मुद्रा नयनी दिसू दे, तुझे नाम हे प्रेम हृदयी वसू दे, जया वाट चैतन्य ब्रह्म मिळावे, तेणे दत्ता भैया सहित ते स्मरावे. श्रीराम समर्थ. बी हॅपी अँड टेक नाम या फेसबुक ग्रुपमध्ये मी सौ कल्याणी धांडे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. रामसेवा करावी, व्यक्ती भक्तीस लावावी, याहून अन्य पदवी नको आम्हासी. हे ब्रीद आपल्या आचरणात आणून ज्यांनी जीवन हा आनंदाचा स्रोत हे दाखवून दिले, त्या परमपूज्य श्री दत्ता काकांचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत. आजच्या ताणतणावाच्या जीवनात नोकरी प्रपंच सांभाळून भगवंताचे अस्तित्व कसे टिकवावे व त्यातून सकारात्मकता शोधून स्वतः आनंदी जगण्याची कला परमपूज्य श्री दत्ता काकांनी शिकवली. अनेक ठिकाणांच्या उपासना, जॉय क्लब ही संकल्पना शोधून आनंद सेंटर्स निर्माण केलेत. नाम म्हणजे आत्मविश्वास, नाम म्हणजे जीवन, ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज अँड अंडरस्टँडिंग अशी त्रिसूत्री त्यांनी सांगितली. दुःख उधार, आनंद रोग अशी सूत्र त्यांनी सांगून सुखसंवादातून ती पटवूनही दिली. देव, प्रपंच, समाज, माणुसकी या संबंधी सर्व संकल्पना स्पष्ट केल्यामुळे तरुण वर्ग जास्तीत जास्त नामास लावून इतरांनाही तो आनंद देऊ लागला. म्हणूनच आपल्या या कार्यक्रमाचं नाव आपण दिलंय तरुणांचे दत्ता काका. अशा आपल्या प्रेमळ दत्ता काकांच्या जन्मोत्सवाला आपण कालपासूनच सुरुवात केली आहे. तरुणांचे दत्ता काका या 7 दिवसीय अनुभव कथाच्या शृंखलेतील दुसरे पुष्प आज आपण गुंफणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात आपण सुंदर भजनाने करूया. ॲडव्होकेट ओंकार देशपांडे वणी यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपली भजन सेवा सादर करा. ओंकार दादा. नमस्कार. करिता वंदना प्रेम भराने, करिता वंदना प्रेम भराने, सुख संचय लाभतो मंदिरी, सद्गुरु माझा भेटतो मंदिरी, सद्गुरु माझा भेटतो मंदिरी, सद्गुरु माझा भेटतो. प्रसन्न संतत
सद्गुरुमूर्ती प्रसन्न संतत सद्गुरुमूर्ती भाविक भक्ता मिळते स्फूर्ती भाविक भक्ता मिळते स्फूर्ती आकर्षित करी प्रतिमा चित्ती आकर्षित करी प्रतिमा चित्ती प्रेमामृत प्राशितो मंदिरी सद्गुरु माझा भेटतो मंदिरी सद्गुरु माझा भेटतो वाटे गुरुशी नित बोलावे वाटे गुरुशी नित बोलावे स्वरूप गुरूंचे हृदयी भरावे स्वरूप गुरूंचे हृदयी भरावे गुरु सहवासे मन मोहरावे गुरु सहवासे मन मोहरावे स्वप्न मनी देखितो मंदिरी सद्गुरु माझा भेटतो मंदिरी सद्गुरु माझा भेटतो गुरुराया माझा जवळी घ्यावे गुरुराया माझा जवळी घ्यावे वात्सल्याने पुरवाळावे वात्सल्याने पुरवाळावे अमृत वचतव श्रवणीयावे अमृत वचतव श्रवणीयावे कमला सुत प्रार्थितो मंदिरी सद्गुरु माझा भेटतो मंदिरी सद्गुरु माझा भेटतो करिता वंदन प्रेम भराने करिता वंदन प्रेम भराने सुख संचय लाभतो मंदिरी सुख संचय लाभतो मंदिरी सद्गुरु माझा भेटतो मंदिरी सद्गुरु माझा भेटतो मंदिरी सद्गुरु माझा भेटतो सद्गुरुनाथ महाराज की धन्यवाद दादा. भावपूर्ण अशा भजनाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली. खूप खूप धन्यवाद. तरुणांचे दत्ता काका या कथनातील दुसऱ्या दिवशी आपले अनुभव आपणासमोर सांगणार आहेत सौ मंजिरी प्रशांत जोशी, यवतमाळ. सौ मंजिरी जोशी म्हणजे पूर्वाश्रमीची मंजिरी संत. या सध्या यवतमाळ येथे LIC मध्ये कार्यरत आहेत. 1991 मध्ये यांच्या वडिलांची बदली बुलढाणा येथे झाली आणि तेव्हापासून त्यांना परमपूज्य श्री दत्ता काकांचा सहवास लाभला. चला तर आपण अनुभव ऐकूयात सौ मंजिरी संत जोशी यांचे. तरी मी त्यांना आमंत्रित करते, त्यांनी आपल्या अनुभव कथनाला सुरुवात करावी. सगळ्यांना नमस्कार. सगळ्या साधकांना नमस्कार.
जयांच्या स्मृती अंतरी आठविता, नसे काळजी नित्य नामास घेता. म्हणे घेतला सर्व जे भार आता, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यनाथ. जय श्रीराम. सगळ्या साधकांना माझा नमस्कार. आणि ज्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम करतो आहोत असे आपले श्री परमपूज्य दत्ता काका यांना स्मरून आणि गोविंद काका, काकू आणि माझे वडील श्री बल्लाळ संत यांचा आशीर्वाद मागून मी आज बोलण्याचा प्रयत्न करते. खरं तर मी पहिल्यांदाच बोलते, तर कृपया माझं बोलणं भाषा ओघवती नसली तरी भावना समजून घ्या, ही विनंती सगळ्यांना. आत्ता सांगितलं हिने जसं, त्याप्रमाणे माझ्या वडिलांची बदली नागपूरहून बुलढाण्याला झाली 91 मे 91 मध्ये. त्यावेळेला आम्ही नागपूरला होतो, मी फर्स्ट इयरला आणि माझी लहानी बहीण म्हणजे मुक्ता ती 10वीला. असं आम्ही तिथे गेलो. अजिबात आवडलेलं नव्हतं बुलढाणा. नागपूरहून तिथे जायचं होतं, त्याच्यामुळे म्हणजे अनिच्छेने गेलो, जरा नाराजीने गेलो. आणि तिथे नातेवाईक कोणीच नव्हते, फार ओळखीचं कोणी नाही. तर आम्ही आईला आणि बाबांना म्हणायचो की का आलो ग आपण इथे, कंटाळ येतो इथे आपल्याला, असं सारखं आम्ही त्यांना म्हणायचं. पण तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती बरं की इथे आम्हाला आमच्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल ठेवा इथे मिळणार आहे. म्हणजे दत्ता काकांच्या रूपाने तो ठेवा आम्हाला बुलढाण्याला मिळाला. आणि दत्ता काकांची आणि माझी भेट कशी झाली ते सांगते. सप्टेंबर 91 ला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होती माझी एक इंदोरला. बाबांबरोबर तिथे जायचं असं ठरलं, परीक्षा द्यायची होती. तर बाबा मला म्हणाले की तिथे डीपी राहतात, आपल्याला त्यांच्याकडे जाऊन भेटायचंय. तर त्यांनी सांगितलं की दत्ता काका कसे आहेत. तर ते म्हणे एडीएम आहेत, म्हणजे मोठ्या पोस्टवर होते ते त्यावेळेला LIC ला, आणि त्यांची आध्यात्मिक साधनाही खूप आहेत. शिवाय ते जॉब खूप करतात. हे त्यांनी सगळं मला आधी सांगितलेलं होतं, ही पूर्ण कल्पना दिलेली होती. त्याच्यामुळे तिथे त्यांना भेटायला जाताना थोडीशी उत्सुकता होती, थोडंसं कुतूहल होतं की एवढी मोठी व्यक्ती LICत आहे आणि इतका जॉब कशी करू शकते. म्हणजे असं हे त्या वयाच्या नुसार ते कुतूहल होतं की ते कसं करत असतील म्हणून. त्यांच्या घरी मग गेलो, परीक्षा आटोपल्यानंतर त्यांच्या घरी गेलो. काकांच्या घरी महाराजांचं दर्शन घेतलं. छान सुंदर आणि नीटनेटकं प्रसन्न घर होतं. काकांना पाहून इतकं प्रसन्न वाटलं, म्हणजे मी पहिल्यांदा तेव्हा त्यांना भेटली, त्यांना नमस्कार केला. आणि काकांचं कसं आहे, एका दृष्टिक्षेपात ते आपलंसं करून घेतात, म्हणजे आपल्या नकळत आपली विकेटच पडते ना म्हणा त्यांच्या समोर, असं म्हणायला हरकत नाही. आणि भारावून जातो बरं आपण, म्हणजे एका क्षणात ते सगळं होऊन जातं असं मला वाटतं. नमस्कार केला मी त्यांना आणि मग त्यांनी विचारलं की काय नाव ग तुझं. म्हटलं की मंजिरी. अरे वा, छान आहे म्हणाले नाव. मग तिथे एक छोटी मुलगी बसलेली होती जॉब करत. तर मला म्हणाले की ही मुलगी आहे ना, ही छोटी मुलगी बघ रोज जॉब करते बरं, आणि रोज महाराजांसमोर माळ करते ती, आणि महाराज तिच्याकडे तेवढं लक्ष देतात. तर तोपर्यंत मला थोडंसं आश्चर्य वाटलं की इतकी छोटी मुलगी खरंच छान महाराजांसमोर जॉब करते. तोपर्यंत ऍक्च्युली आमचे आई बाबा नेहमी सकाळी उठून जॉब करायचे. माहिती होत आहे की जॉब करतात, आपले गोंदवलेकर महाराज आहेत, हे सगळं कल्पना होती. पण त्या क्षणाला असं वाटलं की ती छोटी मुलगी सुद्धा जॉब करते. तोपर्यंत मनात कल्पना ही की फक्त जॉब हा प्रकार मोठ्यांचा आहे, असं एक काहीतरी वेगळीच कल्पना. पण काकांनी त्यावेळेला जेव्हा सांगितलं ना की ती महाराज तिच्याकडे लक्ष देतात, तर ते वाक्य कुठेतरी मनावर कोरल्या गेलं. आणि असं वाटलं की महाराज आपल्याकडे लक्ष देतात म्हणजे आपण जॉब करायला हवंय. त्या क्षणाला कुठेतरी ते मनात तेव्हापासून जपाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच वेळेला मग ते बाबांना म्हणाले होते की संत तुम्ही आता बुलढाण्याला उपासना सुरू करा. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की लोकांकडे जायचं, त्यांना भेटायचं, त्यांना म्हणायचं की आम्ही इथे अशी उपासना गोंदवलेकर महाराजांची सुरू केली आहे, तुम्ही या नक्की. आणि त्यांना वारंवार सांगायचं, संत चपला झिजवा म्हणाले ते. चपला आता तुम्ही जर चपला झिजवल्यात ना म्हणे संत, तर तुमच्या मुलींच्या लग्नासाठी तुम्हाला चपला झिजवायची वेळ येणार नाही. तर आता आपल्याला हे हसू येतं, पण त्यावेळेला ते खरं असं बोलले आणि खरंच झालं. आम्ही दोघी अगदी सामान्य, पण तरी आमची लग्न म्हणजे काकांच्या बोलण्यात किती सामर्थ्य आहे. आमच्या दोघींची लग्न अगदी सहज झाली, म्हणजे बाबांना चपला शिजवायची खरोखरच वेळ नाही आली. तर ही आमची तेव्हा पहिली भेट इंदोरला ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला. त्याच्यानंतर मग बुलढाण्याला उपासना सुरू झाली सप्टेंबर पासून. आणि काका यायचे त्यावेळेला, त्यांची मावशी होती तिथे काळे आजी म्हणून, त्यांच्याकडे भेटायला नेहमी यायचं वारंवार. म्हणजे त्यांच्या अशा अधनमधन 3 महिने आड 2 महिने आड असं त्यांच्या सुरू राहायच्या चक्र तिथे यायच्या. त्यावेळेला आम्ही त्या माई काकांच्या वाड्यात आम्ही दोघी, माझे आई बाबा म्हणजे बल्लाळ संत, सुनंदा संत
आणि माई काका काकू आणि त्यांच्या दोघी मुली राजाबाई राणी, म्हणजे गायत्री आणि अर्चना आपण म्हणतो त्यांना, आणि राजेश रामानंद, असे आम्ही 8-10 जण त्यांच्या जवळ असायचो. आणि काका असे पलंगावर बसायचे आणि गप्पा गोष्टी सांगायचे. तुम्हाला म्हणते हा सुवर्ण काळ होता, तो जो पिरियड होता ना, म्हणजे ज्या बुलढाण्याला आम्ही आधी नावं ठेवलं तेव्हा ते इतकं आवडायला लागलं आणि ते काकांमुळे आवडायला लागलं. काका महाराजांच्या गोष्टी सांगायचे आणि हास्य विनोदातून महाराजांच्या गोष्टींमधून नकळतपणे त्यांनी त्यावेळेला आमच्या मनात नामाचं बीज पेरलं असं म्हणायला हरकत नाही. काकांच्या सहवासात सतत आनंद वाटायचा. खरं तर श्री महाराज आधीपासून माहिती होते बरं, कारण आम्ही गोंदावल्याला जाऊन आलो होतो आईबाबांबरोबर. पण काय झालं की काकांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचे महत्व पटवलं, तर थोडक्यात त्यांनी आमचा हात त्यावेळेला महाराजांच्या हातात दिला. म्हणजे हे काकांमुळे झालं असं मला एक वाटतं. कारण महाराज तर आधीपासून होते, महाराजांची ओळख आधीपासून होती, पण काकांनी तो आमचा हात त्यांच्या हातात सोपवला असं म्हणतो. त्यावेळी आम्ही चौघी काही फार मोठ्या नव्हतो, त्याच्यामुळे परमार्थ काय किंवा परमार्थिक अडचणी काय, परमार्थिक तर सोडाच, प्रापंचिक अडचणीही नव्हत्या ना. कारण की त्यावेळेत आपण आपल्या आई वडिलांच्या छत्रछायेत इतकं मजेत असतो, कुठलंही काय म्हणतात त्याला, असं अडचणी म्हणा, संकट म्हणा, हे काही नसतंच. म्हणजे प्रपंचातलं जे दुःख आहे हे वगैरे काहीही आम्ही तोपर्यंत अनुभवलेलं नव्हतं. त्याच्यामुळे पण काकांच्या सहवासात आनंद फार असायचा. ते जे सांगायचे ते सतत ऐकत राहावंसं वाटायचं. छोट्या छोट्या गोष्टी सांगून झाल्या की मग ते एका शेवटच्या नोटवर यायचे आणि आम्हाला म्हणायला लावायचे, म्हणा मुलींना आता श्रीराम जयराम जय जयराम. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगून झाली की एकदा ते वाक्य म्हणायला लावायचे. त्या गप्पा गोष्टींमधून जे अमृत बिंदू त्यांनी पेरले त्यावेळेला, किंवा ती जी वाक्य आम्हाला दिलीत ना, त्यांच्या आधाराने आमच्या प्रपंचातल्या पुढील आयुष्यात हे आम्हाला म्हणजे त्याचे अर्थ जास्ती उलगडत गेले. त्यावेळेला ते कदाचित तितकेसे कळले नाही, ते पुढच्या आयुष्यात आम्हाला छान उलगडत गेले. म्हणजे किंवा त्या वाक्यांच्या आधाराने आमच्या प्रपंचातली जी वाटचाल आहे ती सुसह्य झाली असं म्हणता येईल ऍक्च्युली. कारण कसं असतं की आपल्याला जेव्हा आपण प्रपंचाला लागतो किंवा संसाराला लागतो, तर काही ना काही अडचणी येतात, काही ना काही संकट येतात. तर त्यावेळेला काय होतं की मनाला अशी अस्वस्थता येते किंवा घालमेल होते मनाची. तर ती घालमेल आपण कितीही, आपण सामान्य आहोत ना, म्हणजे आपण जरी म्हणलं की काळजी सोडून द्यायची किंवा करायची नाही, तरी ती सतत मनाला अस्वस्थता ती जी येते ती ते काकांचे वाक्य आठवलं ना की कमी होते, असं मला अनुभव आहे माझा. की काका जे म्हणायचे ते वाक्य आपण वारंवार आपल्या मनावर सतत त्याचं हॅमरिंग करायचं, सतत मनाला सांगायचं की हा हे काका असं बोलले होते बरं, मग आता आपण का डिस्टर्ब व्हायचं या प्रसंगाने. तर ती त्यांची जी काही वाक्य आहेत ना ती आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्यांच्या वाक्यांच्या आधाराने मी माझ्या प्रपंचातल्या अडचणी कशी पार करू शकली, हे आज मी याच्यातनं या माध्यमातून तुम्हाला सांगू शकते. काका एक नेहमी वाक्य म्हणायचे की जे स्वेच्छेने येतं ते त्याचा अगदी मनापासून स्वीकार करा आणि जे येत नाही त्याची वाट बघू नका. कारण यातलं मला नाही, जेव्हा नोकरी लागली नंतर मुलं झाल्यानंतर असं एक गिल्ट होतं की आपण नोकरीमुळे मुलांकडे फारसं लक्ष देऊ शकत नाही. तर काका जेव्हा यवतमाळला आले तर त्यावेळेला मी थोडंसं त्यांना असं म्हणलं की काका असं होतं का की नोकरीमुळे मी मुलांकडे लक्ष नाही देऊ शकत आहे, असं तर नाही होत. तर म्हणाले, त्यावेळेला त्यांनी मला हे वाक्य सांगितलं आणि मला म्हणाले की जे स्वेच्छेने येतं त्याचा मनापासून स्वीकार करायचा. म्हणजे नोकरीला जाताना चिडचिड करायची नाही, कंटाळा करायचा नाही किंवा मुलांकडे दुर्लक्ष होत आहे हे वाटून घ्यायचं नाही. उलट नोकरी व्यतिरिक्तचा जो वेळ आहे तो पूर्ण तो क्वालिटी टाइम त्या मुलांना दे. आणि काका जे बोलतात की नाही ते आपल्याला अगदी पटतं बघा मनाला. ते त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हापासून माझ्या मनातली ही गिल्ट गेलं की आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही किंवा आपण मुलांना सांगू शकत नाही, हे जे गिल्ट होतं माझं ते त्या वाक्यामुळे नाहीसं झालं. आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात की जे येत नाही त्याची वाट बघू नये. तर माझं जेव्हा घर बांधून झालं, माझ्या घराचं अंगण छोटं आहे, मला मोठ्या अंगणाची हौस. मला नेहमी ते घर बांधून झालं ना तर सुरुवातीला सारखं असं वाटायचं की अरे आपल्या घराला काही अंगण नाही, आपल्या घराला काही अंगण नाही. पण ऍक्च्युली माझे शेजारी फार छान आहेत, म्हणजे इतके चांगले आहेत की माझ्या मुलांची मला काळजी नसायची. म्हणजे त्यांना आजोळासारखं प्रेम त्यांनी दिलं. अजून काय हवं होतं. मग काका जेव्हा ते बोलले की नाही की जे येत नाही त्याची वाट बघू नये, तर तेव्हा मला ते जाणवलं की आपण विनाकारण त्याची खंत बाळगतोय किंवा सतत ते वाटून घेतोय की अंगण नाही पण शेजारी किती चांगले आहेत, मुलांची काळजी नसणं हे जास्ती महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ते वाक्य मला माझ्या आयुष्यात मी ते इम्प्लिमेंट केलं असं म्हणायला हरकत नाही की जे आलं आहे तेच मनापासून स्वीकारायचं आणि जे येत नाही त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही किंवा खंत वाटू द्यायची नाही. त्याच्यामुळे तेव्हापासून मी हे काकांचं वाक्य अगदी ठासून मनात हे करून घेतलंय की नोकरीचं गिल्ट वाटून घ्यायचं नाही, मुलांकडे आपण दुर्लक्ष करत नाही आहोत आणि अंगणाचा विचार करायचा नाही कारण शेजारी खूप चांगले, त्याच्यामुळे माझ्या मुलांची काळजी
पूर्णपणे गेली. तसं आणखीन एक काका वाक्य सांगायचे, द बेस्ट इज हॅपनिंग, किंवा जे होतं ते चांगल्यासाठी. नेहमी म्हणायचे ते की जे होतंय ना ते तुम्ही त्याला आत्ताच चांगलं म्हणा. मग तुम्ही नंतर तुम्हाला असं वाटतं म्हणे की आपण 10 वर्षांनी म्हणते की अरे हो ते जे झालं ते बरं झालं होतं, त्यापेक्षा ते त्याच वेळेला द बेस्ट इज हॅपनिंग किंवा जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय असं म्हणणं. याच्यासाठी ते एक उदाहरण मला आठवतं. आमच्या ओळखीच्या एक काकू होत्या, आजारी होत्या जरा सतत, त्याच्यामुळे त्यांना नसं निराश म्हणजे काय डिप्रेशन आल्यासारखं झालं होतं आणि त्या दुखण्याने कंटाळल्या होत्या असं म्हणायला हरकत नाही. त्या काकांना भेटायला आल्या आणि काकांसमोर त्यांनी आपलं ते गाऱ्हाणं मांडलं की काका मला अजिबात बरं नसतं, मी सतत आजारी असते, मी कंटाळलेली आहे या त्रासाला. तर काका बघा कसं म्हणजे आपल्याला दृष्टिकोन त्यांनी कसा दिलेला आहे. ते म्हणाले की बहिणी खरं आहे तुमचं की त्रास होतोय तुम्हाला, दुःख होतंय, पण थोडा एक क्षणभर हा विचार करा बरं की महाराजांची किती कृपा आहे आपल्यावर, की हा तुमचा जो आजार आहे तो तुमच्या मिस्टरांना असता तर इन्कम थांबलं असतं ना. त्या क्षणी त्या काकूंचा चेहरा ना लक्षात आहे माझ्या अजूनही, की त्यांना एकदम ते रिअलाइज झालं की खरंच आहे, म्हणजे जे झालं ते ठीक आहे, आता ते ऍक्सेप्ट करते मी, किंवा जे झालं तेच योग्य आहे. कारण माझ्याऐवजी जर हे आजारी पडले असते तर मला सांगा की नोकरी करू नसते शकले ते, त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण नसतं झालं, त्याच्यानंतर त्यांचं संसार कसा पुढे गेला असता. मग दुःख आहे, रामनामामुळे काय होणार आहे की तुमचा दृष्टिकोन बदललाय. काकांनी त्यावेळेला त्यांचा तो दृष्टिकोन बदलला ना, त्यामुळे त्यांना काय झालं की जे दुःख होतं ते सहन करण्यासाठी त्यांची तक्रार ती कमी झाली. त्यांच्या लक्षात आलं की जे झालंय ते बरं आहे, म्हणजे फार वाईट होण्यापेक्षा हे जे झालंय ना तेच बेस्ट आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांना आज छान शिक्षण देऊ शकतोय, चांगलं त्यांना संस्कार देऊ शकतोय आणि घर व्यवस्थित चाललंय. त्याच्यामुळे काय झालं की दुःख होतं पण तक्रार कमी झाली, कारण आता समाधानाची रेषा वाढली. म्हणजेच काय जे होतंय ते चांगल्यासाठी. आणि द बेस्ट इज हॅपनिंग हे प्रत्येक वेळेस आपल्याही बाबतीत आपण हे लागू करू शकतो की एखादी गोष्ट जी होते ती त्याच क्षणाला चांगली म्हणायची की हो जे होतंय ते चांगलं होतंय. हे म्हणजे मला हे असं वाटतं की काका नेहमी सांगायचं तर ते आपणही आपल्या मनाला वारंवार सांगायला हवंय की जे होतंय ते आत्ताच चांगलं म्हणा. तसं आणखीन एक तिसरं एक वाक्य काका सांगायचे बघा. ते म्हणायचे की एखादी घटना आपल्या मनाप्रमाणे होत नाही किंवा ती त्यावेळेला होत नाही तर ती न मिळण्यात किंवा ती न करण्यात महाराज आपलं हित साधत असतात. हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की एखादी गोष्ट नाही मिळाली तर त्याची सतत सल ठेवायची नाही, ती न देण्यात आपलं हित आहे हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं. आणि त्यावेळेला काका एक उदाहरण द्यायचे नेहमी. ते म्हणायचे की कसं असतं की आपण परगावी जातो, कारने निघतोय, पुढे आपल्या समोर एक ट्रक येतो आणि तो आपल्याला साईड देत नसतो, सारखा आपला थांबा थांबा म्हणून हात देतोय. आपल्याला जायची घाई, आपण पुढे जायचा प्रयत्न करतोय आणि तो काही केलं आपल्याला साईड देत नाही ना. इकडे आपली चिडचिड आणि आपण त्याला म्हणतो की काय असं करतोय, हा लवकर साईड देत नाही, मला पुढे जायचंय. आणि काका म्हणायचे की पण समोरनं पलीकडून जेव्हा अपोजिट साईडनी हेवी व्हेकल येत असतं ते त्याला दिसत असतं आणि तो म्हणतो की तुम्ही थांबा, कारण त्यांनी जर आपल्याला ऍक्च्युली साईड दिली तर आपली कार आणि ते व्हेकल यांचा निश्चित ऍक्सिडेंट होणार. कारण ज्या वेळेला तो आपल्याला म्हणतोय की थांबा तुम्ही, म्हणजेच काय की तो आपल्याला त्या संकटापासून म्हणजे होणाऱ्या संकटापासून वाचवतोय तो ऍक्च्युली. तसं काका म्हणतात की महाराजही आपल्याला असंच करत असतात. एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा मनाप्रमाणे होत नाही ना किंवा त्या क्षणी जेव्हा आपल्याला मिळत नाही ना तर त्यावेळेला ऍक्च्युली महाराज आपल्याला त्या संकटापासूनच वाचवत असतात. म्हणजे काय की ते आपलं हिताचंच बघतात आहेत, पण आपल्याला ते पलीकडचं माहिती नसतं ना, म्हणून आपण सारखं म्हणतो की अरे का नाही झालं हे माझ्या मनासारखं, का नाही झालं हे माझ्या मनासारखं. तर मला असं वाटतं की त्यावेळेला आपण थोडा धीर धरायला हवाय. या बाबतीतही मी एक उदाहरण सांगते. घर बांधण्याच्या वेळेला आम्ही प्लॉट बघत होतो, पुष्कळ वेगवेगळ्या एरियात बघितले. ऑफिस पासून जवळ असलं पाहिजे, पाळणाघर जिथून जवळ आहे असं असायला हवं. त्याच्यामुळे ते प्लॉट बघताना एका ठिकाणी जवळपास फायनल झालं, पण त्यांनी असं वेळेवर सांगितलं की नाही मी तुम्हाला रेट हा सांगितला होता 105, आता मात्र मी 115, कारण की इथले रेट्स वाढले, आमचं बजेट कोलमडलं, नाही घेऊ शकलो तो प्लॉट. नाराजी, मन लगेच नाराज. तर तेव्हा मग असं वाटलं की काय चांगला एरिया गेला, चांगला प्लॉट आपल्या हातातनं गेला. पण नंतर मग लक्षात आलं की काही म्हणजे ऍक्च्युली हे 1-2 वर्षानंतर कळलं आम्हाला की तो जो प्लॉट होता तो प्लॉट त्या मालकानी अजून 2 जण म्हणजे 2 जणांना एका वेळेला 2 जणांना विकला. थोडक्यात तो फ्रॉड होता. तर त्या क्षणाला ते माझ्या मनासारखं जे झालं नाही ना, तर महाराजांनी ऍक्च्युली मला त्या संकटातनंच वाचवलं, कारण मला त्याच्यावर लोन मिळू शकलं नसतं, माझं घर होऊ शकलं नसतं. तर थोडा जर धीर दिला, पण मला हे 2 वर्षांनी कळलं की आपण त्या संकटातनं वाचलोय.
तर प्रत्येक वेळेस हे म्हणायचं की जेव्हा एखादी घटना आपल्या मनासारखी होत नाही तर त्यावेळेला आपल्याकडे महाराजांचं लक्ष आहे आणि ते आपल्या हिताचं नाही म्हणून ते महाराज देत नाहीत, असं एक मला वाटतं. आणखीन एक वाक्य काका नेहमी सांगायचे. आता हे चौथं वाक्य, म्हणजे हे मी काही वाक्य ना असे सतत मनाला सांगत असते. जेव्हा जेव्हा मला असं त्रास होतो की नाही किंवा मन उद्विग्न होतं एखाद्या गोष्टीने, तर त्यावेळेला काकांची ही वाक्य आठवते आणि मग ते मनाला एक थोडासा धीर येतो, थोडासा दिलासा मिळतो. काका नेहमी एक वाक्य म्हणायचे की सोन्यापेक्षा सोन्यासारखी माणसं गोळा करा, म्हणजे सोन्यापेक्षा सोन्यासारखी माणसं जोडा. किती छान वाक्य आहे ना. तर तेव्हा सुरुवातीला आपण जेव्हा लहान असतो की तेव्हा काही काही गोष्टी नाही तेवढा संदर्भ लागत. जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं या गोष्टी जास्ती क्लिअर होत जातात. माणसं जोडल्यामुळे काय झालं, काकांमुळे काय झालं की एकमेकांचा आपण आज तरी इथे कशामुळे आहोत, काका एक दुवा आहेत आपल्या सगळ्यांचा. आपल्या सगळ्यांना एकमेकांबद्दल आदर आहे किंवा आपुलकी आहे. आपुलकी कारण काय की आपण काकांची आहोत. हे एक मनाला एक छान वाटतं की आपण सगळे काकांचे आहोत. तर काकांमुळे आपण सगळे खरं म्हणजे जोडल्या गेलेलो आहे. तर काकांना ते आवडायचं. तर याच्यातला पण एक अनुभव, एक दोन अनुभव मी सांगेल तुम्हाला की 1993 मध्ये बुलढाण्याला छान उत्सव झाला. त्यावेळेला काकांची इतकी माणसं जोडल्या गेली, म्हणजे काकांच्या भोवती सतत माणसं असायची आणि काका सगळ्यांचं समाधान करत असायचे. 93चा उत्सव तोपर्यंत काका सगळ्या बुलढाण्याला माहिती झाले होते, इतर परगावी म्हणजे गावांना पण माहिती झालेलं होतं. लग्न माझं झालं 1995 मध्ये. तोपर्यंत काकांची म्हणजे काय म्हणतात लोकप्रियता म्हणा किंवा जनप्रियत्व त्यांना जे अपेक्षित ते त्यांचं खूप झालेलं होतं. काका माझ्या लग्नाला उपस्थित होते आणि तुम्हाला ही एक गंमत सांगते त्यावेळेची की किती लोक यावेत, किती प्रेम असावं त्यांचं काकांवर. तर त्या लग्नाच्या वेळेला बाबा खाली स्वागतासाठी उभे होते. हॉल वर होता, लोक येत होते म्हणून बाबा खाली उभे होते. हळूहळू गर्दी वाढायला लागली, म्हणजे गर्दी इतकी झाली की वरचा हॉल पूर्ण भरला, जिन्यात लोक उभे होते, मंगलाष्टकांची वेळ झाली आणि माझे बाबा खालीच. म्हणजे आता हसू येतं पण त्यावेळेला म्हणजे बघा तुम्ही की मुलीचं लग्न आहे आणि बाबा खालीच आहेत माझे. पण कशामुळे झालं हे सगळं की काकांमुळे इतके लोक तिथे आले, इतके लोक, मला आशीर्वाद मिळाला त्यांचा फक्त काकांमुळे. आणि मला सांगा ऍक्च्युअली आम्ही त्यांची तेवढी सोय करू शकलो असेल का, नाही करू शकलो. पण ते फक्त प्रेमापोटी आले काकांच्या. कुठलीही त्यांची तक्रार नाही की आमची तुम्ही सोय केली नाही केली, फक्त काकांमुळे. म्हणजे छान वाटतं ना की काकांमुळे इतका सगळा आपल्याला परिवार मिळाला आहे. म्हणजे जितके जसे आपले नातेवाईक जवळचे तसे आपले ह्या परिवार पण एक जवळचा झालेला आहे. आणि लग्नानंतर काकांनी माझ्या मिस्टरांना एक छान वाक्य सांगितलं. माझे मिस्टर इथे यवतमाळला डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून जॉईन झाले. डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे या लोकांचा एक हे असा असतो की LICचा बिझनेस वाढवायचा. म्हणजे मला जसं ऑफिसला क्लरिकलला आहे मी, टेबल वर्क आहे, तसं यांना फील्ड वर्क आहे. यांना LICचा बिझनेस वाढवायचा असतो म्हणून हे डेव्हलपमेंट ऑफिसर. काका यांना बोलले प्रशांतराव, म्हणे तुम्ही रामनामाचे डेव्हलपमेंट ऑफिसर व्हायचंय बरं आता. किती छान वाक्य आहे ना, रामनामाचे डेव्हलपमेंट ऑफिसर व्हायचंय म्हणजे तुमच्या बिझनेस बरोबरच तुम्हाला रामनामाचा पण प्रसार करायचा आहे. तर हे काय करायचे मग, म्हणजे आपण तेव्हा यांचंही वय खूप नाही पण काकांना त्यावेळेला वणीला यायचे, नागपूरला यायचे. तर हे प्रत्येकाला म्हणजे जेव्हा आम्ही पण इथे नवीन आलेलो तर जशी कोणाची ओळख झाली किंवा कोणालाही थोडासा इंटरेस्ट आहे असं कळलं की हे लगेच त्यांना दत्ता काकांच्या भेटीला नागपूरला घेऊन जायचे की चला तिथे असे सत्पुरुष आलेत, तुम्ही त्यांचं दर्शन घ्या. मग काय काका तुमची बरोबर विकेट घ्यायचे. समोरचा माणूस काकांच्या बरोबर पोतडीत जायचा असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे गमतीचा भाग हा, म्हणजे काकांचा हे होऊन जायचं. तर नागपूरला घेऊन जायचे, वणीला आले तर वणीला घेऊन जायचे. तर अशा प्रकाराने त्यांनी ते काका जे बोलले ते खरं केलं. त्याच्यानंतर ते पुस्तकं पण आम्ही जिथे कुठे जायचो, काही एखादं फंक्शन आहे तर गिफ्ट द्यायच्यासोबत आपण एक काकांचं किंवा महाराजांचं प्रवचन, म्हणजे काय की त्यांच्यापर्यंत महाराज पोहोचले पाहिजेत. पुढची जबाबदारी महाराजांची, आपल्याला फक्त तिथपर्यंत त्यांना नेऊन सोडायचं. आणि ते काकांनी सांगितलं म्हणजे तो मार्ग दाखवला त्यावेळेला काकांनी. तर हे काम ते सध्याही करतात. म्हणजे आता 25 वर्ष झाले इथे येऊन, तर हे अजूनही हा त्यांचा काय म्हणता येईल पायंडा आहे की गिफ्ट देताना सोबत एक महाराजांचं पुस्तक द्यायचं किंवा प्रवचनाचं एक पुस्तक द्यायचं. तसं मला असं वाटतं की नातेवाईक आपले कसे असतात की काही ठराविक गावी आहेत. म्हणजे आता माझे नातेवाईक जवळपास नागपूर, अमरावती, बुलढाणा इथपर्यंत मर्यादित आहेत. बहीण मुंबईला आहे. पण महाराजांमुळे काय झालं, आपल्या दत्ता काकांमुळे काय झालंय, खूप ठिकठिकाणी आपल्याला नातेवाईकांनी इतकेच प्रेमळ आणि हे महाराजांचे लोक मिळालेत. त्याच्यामुळे जसं आपण नातेवाईकांना जवळचे वाटतात तसे हे पण जवळचे वाटतात. आता पुन्हा एक इथे उदाहरण देते मी की 91 किंवा 92 मध्ये धुळ्याला एका परीक्षेसाठी जायचं होतं.
तेव्हा मी बाबांबरोबर जाणार होती तिथे. तिथे आमचे कोणीच नातेवाईक नाही. आणि 27-28 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर त्यावेळेला काही हॉटेलमध्ये जाऊन उतरायची अशी पद्धतच नव्हती. तर परीक्षेसाठी जर जायचं तर मग दत्ता काकांनी बाबांना सुचवलं की संत तुम्ही मंजूला घेऊन जामकर काकांकडे जा म्हणाले. तर मला सांगा तुम्ही काकांचा किती विश्वास जामकर काकांवर पण आणि बाबांचाही काकांवर. निर्धास्तपणे ते घेऊन गेले आपल्या मुलीला अनोळखी ठिकाणी. आणि त्या जामकर काका काकूंकडे गेलो तर आम्हाला असं वाटलंच नाही अजिबात की ते आपण परक्या ठिकाणी गेलोय. त्यांनी जे स्वागत केलं किंवा ज्या आपुलकीने आपल्याला म्हणजे आम्हाला सगळी ती मदत केली त्यावेळेला. तर मला सांगा की हे सगळं कशामुळे झालंय तर काकांमुळे झालंय असं मला वाटतं. काका जे म्हणतात की एकमेकांमध्ये परस्परांमध्ये प्रेम असलं पाहिजे किंवा माणसं जोडल्या गेली पाहिजे, तर हे सगळं काकांमुळे झालं. बरं, हे झालं 28 वर्षापूर्वी. त्यावेळेला काका होते म्हणून झालं. आता काका नाही आहेत पण तो विश्वास अजूनही आहे असं मला वाटतं. म्हणजे काय की आता हे पुन्हा एक उदाहरण देते. 2 वर्षापूर्वी माझ्या मुलीला बंगलोरला जॉईन व्हायचं होतं नोकरी निमित्ताने. तर त्यावेळेला काय झालं की तिथे माझा एक भाऊ होता. तर त्याच्याकडनं सगळं मार्गदर्शन मिळालं कुठे थांबायचं काय वगैरे. आणि जाताना मात्र बाबा म्हणाले की एक नंबर देतो, हा असू दे तुझ्यासाठी तुझ्याकडे. आशिष दादा सबनीस म्हणून आहेत बँगलोरला, त्यांच्याकडे त्यांचा हा नंबर आहे. आणि तू तिथे बघ म्हणे, काही आवश्यकता वाटली किंवा जर जमलं तर जाऊन येशील. कारण काका त्यांच्याकडे 13 दिवस तिकडे राहिलेले होते असं बोलले. बाबांना म्हटलं बरं ठीक आहे. तसं आम्ही 3 दिवसासाठी गेलो होतो तिला सोडायचं, 1 दिवस हॉस्टेल बघून आणि परतायचं अशा बेताने. भावाकडे जाऊन आलो. मग हिला कंपनीत जॉईन केलं. त्या दिवस आमचा दिवसभर पूर्ण बाहेर गेला. संध्याकाळी आम्ही हिच्यासाठी हॉस्टेल बघायला गेलो आणि काही सोय होईना कुठे. तिसऱ्या दिवशी परत जायचं म्हटलं, हिची सोय झाली नाही आणि काळजी वाटायला लागली. मग म्हणजे मुलीला सोडून जायचंय तिथे, तर मग थोडं अस्वस्थता की हिचं सगळं व्यवस्थित सेट झालं पाहिजे. दिवसभर सकाळपासून बाहेर निघालेलो आम्ही, पुन्हा गेलो नाही. बँगलोर इतकं दूर आहे की जाणे येणं शक्य नाही. त्याच्यामुळे मग थोडंसं अस्वस्थ व्हायला लागलं. म्हटलं की आता काय करायचं तरी काय. त्यावेळेला मला बाबांनी दिलेला तो रेफरन्स आठवला आशिष दादांचा. मग मी त्यांना फोन केला की दादा आम्ही इथे असं आलो आहोत. तर ते म्हणे अरे वा छान, तुम्ही अगदी ताबडतोब घरी जा, काही प्रॉब्लेम नाही म्हणे, ही आहे म्हणे घरी. आम्ही घरी त्यांच्या गेलो. त्यांनी बहिणींना फोन करून सांगितलं, सीमा बहिणी. आणि त्यांच्या घरी आम्ही गेलो. अजिबात ओळख नाही, फक्त बाबांनी रेफरन्स दिला होता. आणि त्या बहिणींनी इतकं छान स्वागत केलं. त्यांच्या त्या 2 गोड मुली अदिती आणि आद्या, त्यांनी पण म्हणजे त्यांना असं म्हणजे आम्हाला असं वाटलंच नाही की आपण परक्या ठिकाणी गेलो. जसं मी माझ्या त्या भावाकडे गेली तसंच मला असं वाटलं की आपण इथे गेलोय. आणि त्यांनी छान मग म्हणजे 2 तास पुढे आम्ही तिथे त्यांच्याचकडे इतक्या छान गप्पा रंगल्या. त्यांनी दत्ता काकांच्या सगळ्या आठवणी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की तिथे कसे काकांसाठी त्यांनी रूम केली आहे. त्याच्यानंतर कसे लोक त्यावेळेला किती लोक येऊन गेले, बंगलोरची उपासना कशी सुरू आहे. छान म्हणजे कसे 2 तास निघाले काकांच्या आठवणींमध्ये कळलंच नाही. इकडे बहिणींनी छान पोटभर जेवू घातलं. त्याच्यामुळे सुग्रास यांनी पोट भरलं आणि काकांच्या आठवणींनी मन. म्हणजे पुन्हा इथे काय झालं की काकांमुळे झालंय हे सगळं. काकांमुळे आम्हाला त्यांच्याकडे जाण्याचं. आणि त्यांनी पुन्हा हे सांगितलं की काळजी करू नको अजिबात, जसा तुझा भाऊ आहे इथे तसा मी पण आहे. त्याच्यामुळे अजिबात श्रेयाची काळजी करू नको. इतका धीर येतो परक्या ठिकाणी. जास्ती आपुलकी वाटते की आपलं कोणीतरी भेटलं की. आणि काकांमुळे ते आपलेसे वाटतात. ऍक्च्युली काहीच म्हणजे रिलेशन काहीच नाही ना, फक्त काका हा दुवा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काका जे म्हणतात की सोन्यासारखी माणसं जोडा, तर मला असं वाटतं की काकांमुळे जोडल्या गेलीत. आपल्यामुळे पेक्षा काकांमुळेच आपण एकमेकांशी जोडल्या गेलेलो आहोत. वेळ झालाय का माझा? मी हे करायला हवंय का म्हणजे थांबवू का काय कसं? चालेल ताई, बोला. मला जे वाटायचं आणि काका कसे आहेत असं मला जे वाटायचं ना, तर मला असं वाटायचं की काका खूप प्रॅक्टिकल होते, खूप रॅशनल होते. तर प्रॅक्टिकल कसे होते असं मला जर वाटायचं म्हणजे मी विचार केला तर माई काकांकडे काका नेहमी यायचे. तर त्यांचं घर म्हणजे माईंचं घर राहायचं नसायचंच. सगळे लोक त्यांच्याकडे असायचे. आणि माई काका काकू यांनी पूर्ण संसारच आपल्या काकांच्या चरणी अर्पण केला जे म्हणून तसं होतं. म्हणजे गायत्री काका आणि काकूंचं कसं की त्यांचा संसारमुळे त्यांचा नव्हताच, दत्ता काकांचाच ते. म्हणजे त्यांचं घर म्हणून नाहीच, जे आहे ते दत्ता काकांचं. तसं माई काकांचं पण होतं की पूर्ण त्यांनी त्यांचा संसारच काकांच्या चरणी अर्पण केलेला होता. तर मला असं वाटतं की त्यावेळेला ते असं नाही विचार करायचे की काका आलेत तर मी काय करू. आणि काकाही त्यांना काय सांगायचे की बाळू बँकेत जायचंय तुला, पहिले ड्युटी, काही सुट्टी घ्यायची नाही, पहिले कर्तव्य, आपलं कर्तव्य. म्हणजे इतके प्रॅक्टिकल होते की हे सगळं चालू आहे आणि त्याच्यात मन न ठेवता तुला बँकेत जायचंय, ते पहिल्यांदा करायचंय.
म्हणजे अशा पद्धतीने ते प्रॅक्टिकल होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं त्यांनी आपल्याला काही काही गोष्टी शिकवल्यात, म्हणजे त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं. तर हे आपण लक्षात घ्यायला हव्यात या सगळ्या गोष्टी. तसंच ते रॅशनली, म्हणजे त्यांचं म्हणणं असायचं की सारासार विचार करा प्रत्येक गोष्टीचा. प्रॅक्टिकली तर तुम्ही कराच, पण सारासारही विचार करा. नोकरी लागली मला, नंतर मग प्रमोशनची वेळ आली, पुन्हा काका. त्यावेळेला मग काका म्हणे की बघ म्हणे कसं असतं की नोकरी आपल्याला स्वेच्छेने आली हे कबूल आहे, पण आता प्रमोशन घेताना विचार करायला हवा, मुलं महत्वाची आहेत का प्रमोशन महत्वाचे. तर त्यावेळेला त्यांनी जेव्हा सांगितलं ना फॅमिली फर्स्ट, मग तेव्हापासून प्रमोशनचा विचार बंद, पूर्णपणे बंद. आणि आता कधीही गिल्ट येत नाही त्याचं की आपण प्रमोशन घेतलं नाही याचं, कारण की काकांनी तो एक धीर दिलेला होता. कारण सारासार विचार करणं जास्ती महत्वाचं आहे ना. करिअरच्या मागे लागणं महत्वाचं आहे का नाही, आधी फॅमिली आपली बघायला हवी. आणखीन मला असं वाटतं की काका कसे होते आपले, तर लोहचुंबकासारखे होते आणि परिसासारखे होते. आकर्षून घ्यायचे ते, म्हणजे त्यांच्याकडे फक्त आपण जायचं, नमस्कार करायचा, तेच म्हणजे आकर्षित करून घ्यायचे ते. आणि परिसासारखे आपलं सोनं करून टाकायचे. म्हणजे काय करायचे ते की रामनाम घ्यायला सांगायचे, आणि कशासाठी सांगायचे, किती प्रेमळ होते ते, किती निर्मळ होते, कशासाठी हे सगळं. इतक्या दुरून यायचे, कलकत्त्याहून यायचं ते किंवा भोपाळहून यायचे सुरुवातीला. तर त्यावेळेला ते इतका प्रवास करून यायचे, एसटीने यायचे काही काही वेळेला, त्या मध्य प्रदेशच्या त्या ज्या बसेस असतात ना त्यांनी यायचे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही कधीही थकवा बघितला नाही, कधी कंटाळा बघितलेला नाही. आता असं वाटतं की त्यावेळेला ते 50शीचे होते, आता मी 50शीच्या जवळपास आहे. आता मी ऑफिसमधून आली तरी मी थकली असं मला वाटतं लगेच. आणि काका त्यावेळेला कसे होते की इतका प्रवास करून आल्यानंतरी फ्रेश, आणि तासन तास ते समजवायचे, सांगायचे, आणि कशासाठी, फक्त आपण रामनाम घ्यावं म्हणून. म्हणजे फक्त आपलं काहीतरी चांगलं व्हावं हा त्यांचा हेतू, बाकी दुसरं काहीच नाही. म्हणजे असे काका आपल्याला मिळणं किती भाग्य आहे ना आपलं. मला असं वाटतं की आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की काकांसारखे गुरु आपल्याला मिळाले. म्हणजे अजून दुसरं काही आपल्याला आयुष्यात मागायची आवश्यकताच नाही असं मला वाटतं. थांबवते मी आता इथे, कारण मला असं वाटतं की वेळ होत आली आहे. मला अर्धा तास दिलेला होता, तुम्ही मला सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद ताई. तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच बुलढाणेकरांसाठी परमपूज्य श्री दत्ता काका म्हणजे अमूल्य ठेवा आहे, आणि याचाच आम्हा बुलढाणेकरांना सार्थ अभिमान आहे. प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा घ्यायचा आणि संकटाच्या वेळी धीर धरून सकारात्मक दृष्टीने त्याला तोंड कसे द्यायचे हे काकांनी फार सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. जे स्वेच्छेने येतं त्याचा मनापासून आदर करा, जे येत नाही त्याची वाट बघू नका. बेस्ट इज हॅपनिंग, अशी काकांची वाक्ये तुम्ही जी सांगितली ती आपण सर्वजण स्मरणात ठेवूया. धन्यवाद ताई. यानंतर आपले अनुभव कथन करण्यासाठी मी आमंत्रित करते सौ मुक्ता योगेश उधोजी. सौ मुक्ताताई या म्हणजे संत काकांच्या धाकटी कन्या. त्या विलेपार्ले येथे एका ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. यांना सुद्धा दत्ता काकांचा फार जवळचा सहवास लाभला आहे. चला तर आमंत्रित करते सौ मुक्ता संत उधोजी यांना. थँक्यू. सर्व गुरु बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. दत्ता काकांची क्षमा मागून काही म्हणजे आधीच मागून घेते की काही कमी जास्त शब्द बाहेर पडायला नको तोंडातनं, आणि माझा अनुभव कथन मी देते. पुष्कळ गोष्टी मनामध्ये सारख्या येतात आहेत, काय सांगावं काय नाही सांगावं. आम्ही 4 जणी आहेत ना, आम्ही पण ते डिस्कस केलं, काय काय बोलावं काय नाही बोलावं. त्यातल्या त्यात ज्या गोष्टींनी आमच्या आयुष्यात खरोखर खूपच फरक पडला त्या गोष्टी आज शेअर करायचा प्रयत्न करते. आपल्या दत्ता काकांच्या आठवणींचा हा जो जागर सुरू केलाय ना, गायत्री काकू, कल्पनाताई आणि त्यांच्या सगळ्या तुमच्या टीमनी, त्यात आता आठवणींच्या समित्या माझ्याकडनं. ताईने आता, माझ्या मोठ्या बहिणींनी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बुलढाण्याला आम्ही जेव्हा गेलो ना, आम्ही खरोखर दोघी नाराजच होतो. आणि मी तर 10वी नंतर 10वीची परीक्षा देऊन गेली होती. 12वी आणि हायर एज्युकेशन हे सगळं बुलढाण्यासारख्या ठिकाणी करायचं, ते नागपूर शहर सोडून. म्हणजे फारच नाराज होते मी. एक तर माझ्या मैत्रिणी नाही, काही एन्जॉय करायला मिळणार नव्हतं, परीक्षा नंतरचं सुट्टी नव्हती, नातेवाईक नाही, कोणीच नव्हतं, सारखं नाराज होतो. अशातच मग एक दिवस काकांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं, माझे बाबा म्हणाले की दीपी कुलकर्णी आले, त्यांना भेटायला जायचंय काळे काकांकडे, आणि तिथे माई काकांची पण फॅमिली राहील, काही लोक राहतील अशी माहिती दिली सगळी.
तर डी.पी. कुलकर्णी हे LIC मध्ये खूप मोठ्या पोस्टवर होते आणि ते खूप उत्तम साधक आहे, एवढंच मला कल्पना होती. मग तिथे पोचलो आम्ही, गेलो संध्याकाळी तिथे त्यांना बघायला भेटलो. तर काकांची ती प्रसन्न मुद्रा, त्यांचा हसरा चेहरा, त्यांचं ते खुबीदार नम्रभाषी गमतीशीर आपण म्हणतो ना बोलणं, ते सगळं ऐकलं आणि इतकं छान वेगळं आणि आनंददायी वाटलं ना की फारच आवडून गेलं. आणि ती जी पहिली भेट झाली माझी काकांची, ती अशी अगदी साध्या घरगुती वातावरणात आपण फॅमिली फ्रेंड्स एकत्र भेटतो ना तशी झाली. आणि दुसरं म्हणजे दत्ता काका महाराज म्हणून प्रगट होण्याच्या आधी किंवा त्यांचं आध्यात्मिक मोठेपण आम्हाला आकलन व्हायच्या आधी त्यांच्याच व्यक्तिमत्वाने आम्ही खूपच भारावून गेलो होतो आणि प्रभावित झालो होतो. खरं तेव्हा काकांचं इंदोर आणि धुळे इथे मोठं उपासना मंडळ होतं, भरपूर उच्च भक्त मंडळ होते. आम्ही सगळं अनभिज्ञ होतो यापासून, आम्हाला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे ते काका असं वाटायचं की फक्त आमचे आहेत. म्हणजे आम्हाला ती भावना अशी होती की हे काका फक्त आमचेच आहेत. ती भावना जायला आणि ते पटवून घ्यायला आम्हाला फार वेळ लागला ऍक्च्युअली, की काका फक्त आमचे नाही, काकांना आम्हाला खूप जणांसोबत शेअर करावंच लागणार आहे. फार वेळ लागला म्हणजे हे समजून घ्यायला. पण काकांचं व्यक्तिमत्वच असं होतं. तर असंच एकदा आम्ही काका आले होते काळे आजोबांकडे, आम्ही बसलो होतो सगळेजण. काकांनी एकदम विचारलं मला, कसं वाटतंय बुलढाण्यात आता? मी लहान होती तशी आणि तशी बोलण्यात व्यवस्थित, म्हणजे संकोच भिडस्त वगैरेपणा असा काही नव्हता त्या वयात. मी धाडकन सांगितलं, मला इथे बिलकुल आवडत नाही बुलढाण्यामध्ये, आमचं नागपूरच छान आहे. मग काकांनी मला समजावलं, म्हणाले की बाबांना कामानिमित्त इथे यावं लागलंय, बाबांसोबत आपल्याला राहायचंय ना, एकत्र कुटुंबाने राहायला हवं ना. मग जिथे आपण राहतो, जे ठिकाण आपल्याला महाराजांनी पाठवलंय ते आवडून घ्यायला हवं. ट्राय टू लाईक व्हॉट यू हॅव गॉट. आणि मला म्हणाले, हा आता मोठ्याने म्हण बरं, बुलढाणा इज द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड. झालं पूर्ण जवळपास वर्षभर जेव्हा जेव्हा काका यायचे ना, मला आणि ताईला मोठ्याने म्हणायला सांगायचे, बुलढाणा इज द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड. कधी कधी लिहायला पण सांगायचे. तर आता आठवलं ना हे सगळं की मला वाटतं परिस्थितीशी जुळवून घ्या, ऍक्सेप्टन्स फॉर व्हॉट एव्हर यू हॅव इज द की ऑफ हॅपीनेस, असं सूत्र आम्हाला काकांनी त्या वयात शिकवून दिलं. झालं मग माझं ज्युनियर कॉलेजला वगैरे मी ऍडमिशन घेतली बुलढाण्यामध्ये. आणि आपलं ते घरातच असतो आपण, साधारण शाळकरी असतो तोपर्यंत घरातच असतो. त्यामुळे त्या घराच्या उबदार वातावरणात थोडंसं बाहेर पडायचं होतं मला. आणि खूप उत्सुक असतो आपण त्या वयात बाहेरच्या जगात पाऊल टाकायला. अशा ते आडणीर आपण म्हणून वय, अशा वेळेला योग्य वयात मला काका भेटले. म्हणजे जेव्हा आपल्याला आजूबाजूच्या लोकांच्या विचारांनी आपण प्रभावित होणार असतो, तर ते योग्य काय अयोग्य काय याची समज निर्माण करण्यासाठी जे मार्गदर्शन लागतं ना, ते काकांमुळे खूपच योग्य वयात मला मिळालं. काही काही गोष्टी त्यांनी खूप सांगितल्या आम्हाला, पुन्हा पुन्हा आमच्याकडनं वदवून घेतल्या. त्यामुळे आम्ही घडत गेलो. 1993च्या उत्सवात नागपूर, धुळे, इंदोर अशा इतर कितीतरी गावाहून खूप सारे मंडळी आली. आम्ही सहजपणे त्यांच्यात सामावलो. आमचा दृष्टिकोन काका खूप व्यापक करत होते त्या काळामध्ये. बुलढाण्यात मी साधारण अगदी 4-5 वर्ष राहिले, म्हणजे माझं ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज नंतर मी बाहेरच पडले, म्हणजे उणेपुरे 5 वर्ष. पण मी आज अगदी हक्काने सांगू शकते की त्या 5 वर्ष माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातला सुवर्णकाळच होता. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जे क्लासेस वगैरे आजकाल ऐकतो किंवा नंतरच्या काळात जे आले सगळीकडे, त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात ना, ती माझी काकांमुळे तेव्हा घडली. फार अगदी योग्य घडवलं त्यांनी मला. नामस्मरण कसं करायचं, किंवा कुठे करायचं, देवपूजेचं कारण काय, किंवा आपण म्हणजे आजच्या काळात कशी करावी, सोळं ओळं अध्यात्म, या सर्व संकल्पना आहेत ना, खूप स्पष्ट स्वरूपात काकांनी त्यांच्या खास शैलीत आमच्याशी संवाद साधताना आमच्या नकळत आमच्या अंगी मुरवत होतं. हे सगळं आता वयाची 40शी ओलांडल्यानंतर जाणवतं अर्थात, तेव्हा काही समजत नव्हतं या गोष्टी. तर काकांमुळे कशी घडली याची एक छान गोष्ट मी आवर्जून शेअर केली पाहिजे इथे. काकांनी बुलढाण्याला उपासना सुरू करायला सांगितली 91 मध्ये. बाबांची तेव्हा बुलढाण्यात फार ओळख नव्हतीच, पण दत्ता काका म्हणाले की उपासना सुरू करायला कोण लागतं, आपण आणि महाराज दोघं असले तरी उपासना सुरू करता येते.
आणि तसंच झालं. पहिल्या महिन्यात साधारण उपासनेच्या जेमतेम 8-10 लोक असायचे. आम्ही घरचे 4, माई काका, काळे आजोबा आणि बाबांच्या ऑफिसमध्ये एक श्रीकांत पांडे होते त्यावेळेस, त्यांचे वडील नाना पांडे अगदी रेग्युलर यायचे उपासनेला. असे 8-10 लोकच असायचो. नंतर जेव्हा जेव्हा काका बुलढाण्यात यायचे, त्यांनी सांगितल्यामुळे लोक जमायचे, मग ते सगळ्यांना उपासनेला येण्यासाठी प्रवृत्त करायचे. बाबा पण लोकांना सांगायचे की उपासनेला यायचं, अशी उपासना असते वगैरे. गर्दी वाढत गेली हळूहळू. मग असं लक्षात आलं की बहुतांश लोक आहेत ना बुलढाण्यातले प्रल्हाद महाराजांचे भक्त होते, अनुग्रहित होते. मग त्यांचा फोटो पण आपण उपासनेमध्ये ठेवायला हवा असं बाबा बोलले. माझ्या मनात आलं, मी लहान होती तेव्हा, अगदी 10वीत होती खरं, म्हणजे मला आता तर लाजच वाटते ते सांगायचे, पण माझ्या मनात काय आलं की उपासना आपल्या महाराजांची, दुसऱ्या महाराजांचा फोटो तिथे कशाला ठेवायला हवा. मी बोलले नाही काहीच, पण सर्वानुमतेनंतर असं ठरलं की प्रल्हाद महाराजांचा फोटो तिथे ठेवायचा. शिवाय उपासनेत आपण महाराजांचा जय जयकार करायचो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. त्याच्याऐवजी ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय असं जयघोष करायचं ठरवलं. माझ्या दृष्टीने हा फारच मोठा बदल होता. म्हणजे आणि शिवाय प्रल्हाद महाराजांच्या आधी रामानंद महाराजांचं पण नाव घ्यायचं होतं ना. मला त्यावेळेला मला पहिल्यांदा आयुष्यात गुरु परंपरा काय असते ते कळलं. शिवाय गुरु शिष्य नातं हे कसं असतं त्याची ओळख मला तिथे झाली. ही जी सर्वसमावेशकता किंवा व्यापक दृष्टिकोन, दुसऱ्यांच्या भावनेचा आदर करा, आणि मुख्य म्हणजे काका म्हणायचे की आपल्या वागण्यात आणि आपल्या बोलण्यात सुद्धा सहजता हवी, आडमुठेपणा नको. तो मला यातून शिकायला मिळाला. तेव्हा मला आठवतं काका म्हणायचे, मला ना ती मोडेन पण वाकडा नाही ही म्हण मुळीच आवडत नाही म्हणे. आपल्या लोकांसाठी आपण नाही बदलायचं तर कोणी बदलायचं. आपण जर थोडंसं बदललो तर नुकसान तर काहीच होत नाही, पण आनंद मात्र द्विगुणित होतो. तर ही म्हणजे मी विसरू शकत नाही. म्हणजे या गोष्टी ज्या काकांनी ज्या शिकवल्यात की दुसऱ्यांच्या भावनेचा आदर करा. आय एम करेक्ट बट ही इज ऑल्सो नॉट रॉंग, हे जे काका म्हणायचे ना ते मला तेव्हापासून मनात बिंबवून ठेवलंय की प्रत्येक वेळेला आपलाच मुद्दा बरोबर असतो, तो रेटून नसतो. तशीच आणखीन एक गोष्ट आहे त्या काळातली, आम्ही लहान असतानाची. आता मला असं वाटतं ही सगळ्यांच्या वाचनात आली पण असावी कदाचित ही गोष्ट की काकांनी आमच्याकडनं खूप घोकून घेतलं होतं, बदवूनच घेतलं होतं. म्हणजे स्वभाव धर्माबद्दल 91-92च्या काळात काकांना बऱ्याचदा यायचे तिथे बुलढाण्याला. माई काकूंच्या वाड्यात असायचो आम्ही 4घी असायचो, मी आणि माझी बहीण. नंतर माई काकूंच्या 2घी जणी, राजाबाई राणी म्हणजे गायत्री कुलकर्णी आणि अर्चना करमर. तर आणि राजेश रामानंद असायचेच. आमचा छान बहीण भावंडांचा छान कंपू तयार झाला होता. तेव्हा कायम काकांभोवती असायचो. तर काका आम्हाला तेव्हा म्हणायला लावायचे, हा गायत्री सांग बरं चिंच कशी असते? आंबटच. मीठ कसं? खारट. राणीला म्हणायचे साखर कशी? गोड. आणि मला विचारायचे कारले कसं? कडूच. तसं दरवेळेस आमच्याकडनं काका वदवून घ्यायचे. म्हणजे इतके वेळा दरवेळेस अगदी पूर्ण वर्षभर आम्ही ते काका आमच्याकडनं वदवून घ्यायचे. आळीपाळीने एकेकीला एक पदार्थाचं नाव विचारायचे आणि त्याची चव आमच्याकडनं वदवून घ्यायचे. खूप मजा वाटायची आम्हाला तेव्हा असं बोलताना काकांशी. प्रत्येक वस्तूचा गुणधर्म असतो ना, त्याचा तो म्हणजे तो काही झाला, कितीही काळ गेला तरी तो बदलत नसतो. म्हणजे चिंच ही आंबटच राहणार. आज आंबट आहे तर ती 10 वर्षांनी आंबटच राहणार. तर हा जो सहज भाव आहे त्या वस्तूचा, तसाच काका आम्हाला शिकवत होते. म्हणजे ते आता कळतंय. काका आम्हाला समजवायचा प्रयत्न करत होते की मनुष्याचा स्वभाव, प्रत्येक मनुष्य त्या स्वभाव धर्मानेच वागतो. प्रत्येकाला जसा आहे तसा स्वीकारा. दत्ता काका म्हणायचे नात्यांना स्वभाव धर्माची सवलत द्या, तरच ते नातं रुजेल आणि फोफावेल. ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज, या म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांनीच आपलं नातं टिकेल. हे असं आम्हाला त्यांनी त्या वयात रुजवलं. त्या चिंच, साखर आणि या सगळ्या उदाहरणातून. पण ते केवळ आमच्याकडे हॅमरिंग म्हणतो ना तसं करायचे काका तेव्हा. तर त्याला काही खूप छान वाटायचं तेव्हा. आता त्याच्यात किती गहन अर्थ दडला होता हे मात्र आता कळतं. आणखीन
काकांच्या माई काकांच्याच वाड्यात एकदा बसलो होतो आम्ही सगळे. संध्याकाळ ती कॉलेज करून वगैरे आली असेल मी माझं. काका त्यांची तशी जाळीची एक खोली होती, तिथे महाराजांचा फोटो होता आणि काका तिथे बसले होते सगळ्यांसोबत. मला असं वाटतं आम्ही हार केला होता. मग मी काकांना वाहिला तो हार. काकांना नाही, सॉरी, महाराजांना वाहिला मी. फोटोला लावला तो हार आणि मी जाऊन बसली सगळ्यांमध्ये. मग काका म्हणाले, मला एकदम म्हणाले, काका मुक्ता तू कोणाला हार घातलाय? मी म्हणाले महाराजांच्या फोटोला. काका म्हणाले नीट बघ बरं, एकदा परत बघ, तू कोणाला हार घातलास? मी जरा कन्फ्युज झाले की काकांनी परत तोच प्रश्न विचारला, म्हणजे काही चुकलं का माझं? आपण तर गोंदवलेकर महाराजांच्या फोटोसाठी हार केला आणि आपण बरोबर त्यांना घातला. मग मी काही बोलली नाही. मग काकाच मला म्हणाले की अगं, आपण जो हार केला तो महाराजांसाठी केला आणि तो महाराजांनाच घातला आहे, फोटोला नाही घातला. मी एकदम चमकली. म्हणजे मला काकांनी सांगितलं की तिथे साक्षात महाराज बसलेत. म्हणजे महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव मला काकांनी त्या दिवशी करून दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा तिथे कुठे महाराजांची प्रतिमा किंवा फोटो बघते तेव्हा म्हणजे त्याच वयापासून मी स्वतःला समजावलं की नाही, इथे महाराज आहेत, प्रत्यक्ष महाराज आहेत. जिथे ज्या खोलीत महाराजांचा फोटो असतो त्याला सुद्धा आम्ही आता महाराजांची खोली असंच समजून उमजून म्हणतो. म्हणजे काका किती आपला दृष्टिकोन बदलतात. छोट्या छोट्या गोष्टींमधनं काका खूप म्हणजे आम्हाला लहानपणापासून शिकवत गेले. थोडक्यात मला असं वाटतं की सगुण उपासना काय याची मला थोडीशी ओळख काकांनी त्या दिवशी करून दिली. फोटोला तुम्ही महाराजांच्या प्रतिमेकडे नुसतं फोटो म्हणून बघू नका, ते तिथे बसलेत साक्षात, त्यांच्याशी थोडंसं तुम्ही संवाद साधा. आपण जसं घरात आलं बाहेरून की आईवडिलांशी बोलतो तसं त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे, त्यांना आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. याची सुरुवात हळूहळू काकांनी तेव्हा करून दिली. आणखीन काकांचे तर खूप अनुभव आहेत माझ्याजवळ, पण आणखीन एक आठवण्याचं गोष्ट म्हणजे वेळ आहे ना मला थोडासा अजून बोलते, अजून एक 3-4 मिनिटं. माझ्या लग्नानंतर मी मुंबईला राहायला आले. मुंबईचं घर होतं माझं. मुंबईचे घर कसे असतात ना तशा टाईपचं ते घर होतं. बाबांचा ऍक्च्युली मुंबईचा जावई होता, घर तसंच होतं आमचं. तर पण माझ्या घरात देवघर मात्र अतिशय प्रशस्त होतं, खूप सुंदर देवघर. माझ्या सासऱ्यांना देवपूजेची फार आवड होती. पण माझ्या लग्नाच्या काही दिवस, एक 8-10 महिने आधीच त्यांचं पण देहावसन झालं होतं. घराच्या देवघरामध्ये ना साधारण 8 ते 10 फोटो फ्रेम होत्या निरनिळ्या देवदेवतांच्या. खूप सुबक, खूप छान फ्रेम करून सुबक पद्धतीने मांडल्या होत्या. शिवाय देवांच्या मूर्ती पण होत्या. पितळीच्या मूर्ती असतात ना आपल्या देवघरात, तशा सगळ्या. आणि माझ्या आजी सासूबाईंपासूनच्या काही काही मूर्ती होत्या. बाळकृष्ण आणि आपण अन्नपूर्णा प्रत्येकाला माहेरून मिळते ना, त्या आता आमच्याकडे तर 3-3 जमा झाल्या होत्या. सासूबाईंच्या, आजी सासूबाईंच्या आणि माझ्या पण. तर व्हायचं काय, आम्ही दोघेही नोकरी करणारे. मुंबईसारख्या ठिकाणी ना ट्रॅव्हलिंग करून नोकरीच्या जागी पोचायला थोडा वेळ जास्त द्यावा लागतो. ती पूजा आटोपता आम्हाला फार उशीर व्हायचा. तेवढा वेळ देणं शक्यच नाही व्हायचं. तर मला आठवायचं तेव्हा सारखं, म्हणजे माझं लग्न होऊन गेल्यानंतरच्या साधारण 2-3 वर्षातलीच गोष्ट आहे ही. मला सारखं आठवायचं, आम्ही माई काकांकडे जायचो ना तेव्हा काका ही गोष्ट नेहमी होतं, म्हणजे बोलायचे की पूजा देवासाठी ते देवघरात मांडले आहेत म्हणून नसते करायची, ती स्वतःच्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी पण करायची असते. मोजकेच पण सुस्थितीतली मूर्ती आणि फोटो ठेवा. घाईघाईत चिडचिड करत पूजा केली ना तर ती देवाला पण आवडणार नाही, ती पोचणार पण नाही. मग मी ठरवलं, म्हटलं काकांनी जे आपल्याला सांगितलंय, शिकवलंय ते आता अंमलात आणायची वेळ आली आहे. मग मी जरा असं हिंमत करून दोघांना सांगितलं, घरी माझ्या सासूबाई होत्या आणि माझे मिस्टर दोघांना, की आपण देवघर आता लहान करूया. दोघांना पण आता त्यांना तर ते डिसिजन घेणं कठीणच होतं. म्हणजे त्यांनी विरोध नाही केला, पण थोडंसं चलबिचल झाली त्यांची थोडीशी. हो नाही. मग मी त्यांना सांगितलं की आम्ही माई काकांकडे जायचो ना तेव्हा काका आम्हाला असं सांगायचे सगळं. मग काकांचेही विचार आहे म्हटल्यानंतर त्या दोघांचं मन एकदम शांत झालं आणि मग लवकरच मग आम्ही एक छान सुंदर देवघर पण छोटं केलं की जे आम्हाला पूजा करायला थोडंसं सोपं जाईल आणि आमचं वेळ पेक्षा चिडचिड होणार नाही. म्हणजे देवपूजा केल्याचा एक आनंद आणि प्रसन्नता जी असते ना ती मिळेल. तर अशा रीतीने काकाजी जे सांगत होते ना ते म्हणजे देवघर सारखी गोष्ट एकदम लहान करायची
आपल्याकडे वर्षानुवर्ष देवाची पूजा होते ती बघायची जी जागा असते ती बदलायची म्हणजे एक मोठी हिंमत लागते. पण ते करण्याचं आणि म्हणजे ते मांडण्याचा पण जो कॉन्फिडन्स होता ना तो काकांमुळे मिळाला. ती जी हिंमत होती ती काकांनी जे आपल्याला सांगितलं होतं त्याच्यामुळे मिळाली. काका आपल्या सदैव विचारांनी म्हणा किंवा त्यांनी आधी जे जे शिकवून दिलं ना सदैव आपल्या सोबत असतात आणि ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात, हिंमत देत असतात. तर छान वाटतं म्हणजे असं जुन्या गोष्टी काका जे सांगायचे म्हणायचे लिहून ठेवत जा, मुक्ता सगळं डायरीत लिहून ठेवत जा. काही वेळा जमायचं, काही वेळा नाही. आता तुमच्या या कार्यक्रमचं तुम्ही आम्हाला सांगितलं ना आठवणी शेअर करा, तर त्या डायऱ्या सगळ्या बाहेर आल्यात. थोड्याशा आम्ही पण त्या चाळल्यात, एकमेकींशी आम्ही पण गप्पा केल्या. आमच्या पण जुन्या आठवणींना खूप उजाळा मिळाला. म्हणजे ऍक्च्युअली हा कार्यक्रम जो तुम्ही लोकांनी केला ना त्यांनी आम्हाला पण खूप फायदा झालाय. म्हणजे काही काही गोष्टी असं वाटत होतं की मागेच पडल्या का काळाच्या ओघात, पण त्या परत आता पुढे आल्या तरारून. खूप खूप छान वाटतं. आणखीन एक शेवटचा 2 मिनिटाचा एक सांगते आवर्जून शेअर करावी अशी गोष्ट म्हणजे काका आपली किती काळजी घेतात ना. जेव्हा काका आपल्याला म्हणतात म्हणजे आपण काकांचा अनुग्रह तर घेतलाच आहे, म्हणजे गुरु म्हणून तर आहेत, पण ते काका म्हणून पण म्हणजे वडीलधारे म्हणून पण त्यांनी आपली खूप काळजी घेतली. डिसेंबरमध्ये काका एकदा मुंबईला आले होते आणि काका मुंबईला नेहमी ना कार्यकर्ते काका काकूंकडे उतरायचे. गोरेगावला राहतात कार्यकर्ते, म्हणजे तेव्हा राहायचे कार्यकर्ते काका काकू. दोघंही अतिशय आदरातिथ्य करणारे आणि अतिशय प्रेमळ असे होते दोघेही जण. तर मी दरवेळेस त्यांच्याकडे जायचे काका आले की. पण यावर्षी जेव्हा ते काका आले ना 2001 मध्ये डिसेंबरमध्ये आले होते, माझं बाळंतपण होतं पहिलं. पूर्ण 9 महिने भरले होते. मी काही गोरेगावला ट्रॅव्हल करून जाणं शक्य नव्हतं मला, पण माझं मन मला सारखं अस्वस्थ होतं की काका इतक्या जवळ आलेत, आपण टॅक्सी करून तरी जाऊया का, सारखं मनात येत होतं. पण मग मी फोन केला कार्यकर्ते काकांना आणि आम्ही काकांना नेहमीच त्रास द्यायचो फोन करून, आम्ही येऊ का, किती वाजता येऊ. खरं मुंबई सारख्या ठिकाणी अशा म्हणजे रोजचे 20-25 लोक तुमच्याकडे येणार सकाळ संध्याकाळ आणि गप्पा मारत बसणार, हे मुंबई सारख्या ठिकाणी घडणारी गोष्ट नाहीये. पण कार्यकर्ते काका काकू त्याला सुद्धा एक्सेप्शन होते आणि अर्थातच आपले दत्ता काका. मग मी काकांना म्हटलं तर दत्ता काका माझ्याशी बोलले फोनवर. मला म्हणे की म्हणजे फोनवरच मला सांगत होते की तब्येतीची त्यांनी मला चौकशी केली माझ्या तब्येतीची. नंतर मला म्हणाले की निसर्गक्रमानुसार सगळ्या गोष्टी घडणार आहेत, काळजी करायची नाही, डोळे बंद करायचे, डोळे मिटायचे म्हणजे मी समोर दिसेल. इतका धीर आला मला, कारण पहिलेच करेन असतो आपण, दिवस भरून केलेले असतात. खूप जीवाची घालमेल होत होती तेव्हा आणि कोणीतरी जवळ असावं असं वाटतंच आपलं कोणीतरी माहेरचं माणूस. तसं झालं होतं ते. खूप खूप छान वाटलं मला. आणि मग मला नंतर म्हणे की दोन पर्याय आहेत म्हणे. एक तर तू मला भेटायला यायचं, जे आता शक्य नाही म्हणे, कारण इतक्या ट्रॅव्हल करून तिथे तू येणं ट्रेनमधनं हे काही महाराजांची इच्छा नाही म्हणे, तू इतकं ट्रॅव्हल करून येणं. मग दुसरा पर्याय काय की मी तुला भेटायला येणं, पण तुला चालेल का म्हणे इतके 5-7 लोक. मी तर काही एकटा येणार नाही, माझ्यासोबत 5-7 लोक तर नक्कीच असतील. मी म्हटलं काका असं कसं नाही आवडणार, तुम्ही नक्की या माझ्याकडे. आणि काय काका तेव्हा सर्व्हिस सुरू होती काकांची, जॉबमध्ये होते. म्हणजे दिवसभर संध्याकाळी सगळ्यांची गप्पा केल्या, लोकांना भेटले की सकाळी उठून काका फोर्टला जायचे गोरेगावहून. म्हणजे भरपूर ट्रॅव्हलिंग पिरियड पण होता. कसं काय काकांना ती एनर्जी पुरायची आणि काय ते म्हणजे मला आता आश्चर्यच वाटतं. आणि मग नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी दुपारी सहज म्हणजे एकदम बेल वाजली घराची. मी बघितलं तर दारामध्ये गोविंद काका आले होते आणि कार्यकर्ते काका आले होते. मला इतकं आश्चर्य वाटलं, खूप छान वाटलं. आणि त्यांना बघून मला म्हणाले दोघं जण की दत्ता काकांनी पाठवलंय आम्हाला तुला भेटायला त्यांच्या वतीनं. इतकं छान वाटलं सांगू, कारण काकांना भेटायची खूप इच्छा होती आणि माझी इच्छा काकांनी अशी पूर्ण केली, कारण त्यांना ऑफिसच्या वेळातनं माझ्याकडे मला भेटायला येणं शक्य नव्हतं. आणि आठवणीने त्यांनी गोविंद काका, कार्यकर्ते काका सारखे इतके मोठे लोक मला माझ्या चौकशीसाठी भेटायला पाठवले. तो जो आनंद होता ना ते दोघांना बघितल्याचा, त्या दोघांशी बोलल्याचा, तो वर्णनातीत आहे. म्हणजे मी अजूनही विसरू शकत नाही तो दिवस. इतकं छान वाटलं मला त्यांना भेटल्यावर आणि मन एकदम शांत झालं. ती जी म्हणजे थोडीशी हुरहुर होती की कसं होईल आपलं, काय होईल, ती पूर्ण गेली. म्हणजे त्या दिवशी खूप अशा कितीतरी गोष्टी आहेत की जिथे काकांनी खूप सांभाळून घेतलं. म्हणजे वडील म्हणून म्हणा किंवा मुलगी म्हणायचे ते, तर ते त्यांनी अक्षरशः म्हणजे तशाच प्रेमाने आम्हाला सांभाळलं. तेव्हा मला असं वाटतं की मी थांबावं आता, वेळ झालेला आहे मला दिलेला. पण थँक्यू
तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप छान म्हणजे परत तो काळ जगता आला थोड्या दिवसात, असं झालं. थँक्यू. धन्यवाद ताई. खूप छान अनुभव तुम्ही सांगितले आणि आम्ही सुद्धा तुमच्या काळामध्ये रममाण झालो. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करा, आहे ते ऍक्सेप्ट करा, पूजा कशी करावी आणि ती का करावी, ही काकांची जी शिकवण होती, काकांनी जे सांगितलं हे तुम्ही खूप सोप्या शब्दात आम्हाला सगळ्यांना सांगितलं. त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. गेल्या 1-1.5 तासांपासून आपण काकांचे अनुभव ऐकत आहोत आणि ऐकताना वेळ कसा निघून गेला ते देखील कळलं नाही. हा कार्यक्रम संपूच नये अशी मनात खरं तर भावना आहे, पण आपणा सर्वांना माहिती आहे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपणास इथेच थांबावं लागतंय. तत्पूर्वी या कार्यक्रमात आज सहभागी झालेल्या आणि आपले अनुभव कथन केलेल्या मुक्ताताई आणि सौ मंजिरीताई यांचे मी आयोजकांच्या वतीने मनापासून आभार मानते. तसेच भजन सेवा देणारे ॲडव्होकेट ओंकार देशपांडे दादा यांचे देखील मी मनापासून आभार मानते. वेळोवेळी पाठीशी खंबीर हात ठेवणारे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सौ कल्पनाताई देशपांडे काकू यांचे देखील मी मनापासून आभार मानते आणि झालेली सेवा श्री महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि मी सौ कल्याणी धांडे आपणा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया याच ठिकाणी आणि याच वेळी नवीन वक्त्यांसोबत. श्रीराम समर्थ.